बातमी सिंधुदुर्गातून आहे। सिंधुदुर्गात भाजपची मतदानापूर्वीच विजयाची घोडदौड सध्या पाहायला मिळते। जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये बिनविरोधपणे उमेदवार निवडून येतात। जिल्हा परिषदेवर महायुतीचाच भगवा फडकणार असं खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली सांगण्यात येत आहे। नारायण राणेंच्या नेतृत्वात भगवा फडकणार पालकमंत्री नितेश राणेंनी सुद्धा विश्वास व्यक्त केलाय। पाहुयात नेमकं राणे काय म्हणतात। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे काही विजयाची घोडदौड कालपासून आमची बिनविरोधच्या नावाने सुरू झालेली आहे, ती येणाऱ्या 7 तारखेला परत एकदा महायुती, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीचाच झेंडा आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वात आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात निश्चित पद्धतीने फडकेल, हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो। त्यामुळे सध्या सिंधुदुर्गात भाजपची विजयाची दौडघोड हे सध्या सुरू आहे। आपण आता पाहतोय सध्या खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वात महायुतीचाच भगवा जिल्हा परिषदांवरती फडकेल असा विश्वास मंत्री नितेश राणेंनी आता व्यक्त केला। विजयाची घोडदौड सध्या सुरू आहे। जिल्हा परिषदेवरती महायुतीचाच भगवा फडकणार असा सुद्धा विश्वास राणे कुटुंब करत आहे। खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक आणि ही सगळी प्रक्रिया पार पडते, त्यामुळे नारायण राणेंच्या या सगळ्या नेतृत्वामध्ये कितपत महायुतीला यश येतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।